श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार 3,000. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करा. तसेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा वेळोवेळी अपडेटसाठी. तर सर्वांना आज माहिती आहे की सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, तर त्यांना विनम्र अभिवादन. तुम्ही देखील कमेंटमध्ये त्यांना अभिवादन करू शकता. तर मी त्याविषयीच तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सावित्रीबाई फुले प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेत प्रत्येक विद्यार्थ्याला 3,000 रुपयेपर्यंत मिळतात. शाळा सोडणाऱ्या मुलींची संख्या कमी करण्यासाठी दररोज त्यांची उपस्थिती 100% राहावी यासाठी सरकारने भरपूर प्रयत्न केले. त्याच्यामधलीच एक योजना म्हणजे सावित्रीबाई फुले प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना. ही योजना 5वी ते 10वीच्या मुलींसाठी आहे. याच्यात जवळपास 600 रुपये ते 3,000 रुपयेपर्यंतची रक्कम विद्यार्थ्यांना भेटत असते. आता ही रक्कम कशी भेटते आपल्याला हे तुम्हाला मी सांगतो आणि याच्यासाठी काय क्रायटेरिया आहेत हे पण मी तुम्हाला सांगतो. तर बघता बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. व्हिडिओला शेअर करत चला. एका शेअरमुळे भरपूर विद्यार्थ्यांचा फायदा होईल. शिष्यवृत्ती कशी भेटते हे तुम्हाला मी सांगतो. तर यासाठी तुम्हाला 5वी ते 7वी या विद्यार्थी जर तुम्ही असाल तर तुम्हाला 75% तुमची उपस्थिती असणं गरजेचं आहे. जर असं असेल तर तुम्हाला 600 रुपये भेटतील. 8वी ते 10वी मध्ये तुम्हाला जवळपास 1,000 रुपये दिले जातात. वर्षाला ही शिष्यवृत्ती भेटते. यासाठी शाळेतील जे मुख्याध्यापक आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. एससी विद्यार्थी 600 रुपये, इतरांना 2,500 ते 3,000 रुपये भेटतात. राज्य सरकार विविध श्रेणीतील विद्यार्थ्यांना 600 ते 3,000 रुपयेपर्यंत शिष्यवृत्ती प्रदान करते. आदिवासी सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 1,500 रुपये शिष्यवृत्ती मिळते. याशिवाय 3,000 रुपयापर्यंत शिष्यवृत्ती देखील उपलब्ध आहे. तर विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपस्थित तुम्ही असणं गरजेचं आहे. यानंतर मुख्याध्यापक जे असतात ते ऑनलाईन फॉर्म भरलं जातं. ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक तुम्हाला हवी असेल तर कमेंट आणि डिस्क्रिप्शन किंवा गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करा. ऑनलाईन लिंक आहे mySchool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचंय. मुख्याध्यापकांनी सर्व अर्ज दिलेला असेल तिथे माहिती भरायची आहे आणि संबंधित जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे ती जमा करायची आहे. एकदम सोपी प्रोसेस आहे. त्यामुळे आपण देखील या योजनेची माहिती जर माहित नसेल तर मुख्याध्यापकांना तुम्ही विचारा, शाळेतील शिक्षकांना विचारा आणि लवकरात लवकर याचा लाभ घ्या. बघता बघता 1 सेकंड लागतो. आपल्या आई वडिलांसाठी शिक्षकांसाठी एक लाईक होऊ द्या. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेलं धन्यवाद. तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले मुलींची पहिली शाळा उघडणाऱ्या 1848 मध्ये त्यांना एकदा परत विनम्र अभिवादन. आपण देखील कमेंटमध्ये त्यांना अभिवादन करा आणि लाईक करा. परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.